जास्तीत जास्त महिला याच्यामध्ये तुम्हाला दिसतील काम करताना. कुठल्याही जॉग्राफिकल एरियामध्ये असेल तिथून तर तुम्ही इंटरनॅशनल लेवल पर्यंत काम करू शकणारी ही इंडस्ट्री आहे. एकमेव इंडस्ट्री आहे एज्युकेशनची अट नाही. ज्याला स्किल येत असेल, लहान मोठं का असेल ना स्किल, पण ब्युटी इंडस्ट्री किंवा वेलनेस इंडस्ट्रीमध्ये त्यांना जागा आहे. खरं तर सुंदर दिसावं असं सगळ्यांनाच वाटतं, राईट. आणि त्या इंडस्ट्रीमध्ये म्हणजे जिथे सुंदर दिसता येऊ शकतं अशा इंडस्ट्रीमध्ये येणाऱ्या महिला आणि मुली ह्या नक्की किती किती आहेत? तर ऑलमोस्ट मी म्हणेल की 60% ह्या महिला डॉमिनेटेड ही इंडस्ट्री आहे. ऑफकोर्स आता कॉर्पोरेट सगळे बरेच येत आहेत, पण जास्तीत जास्त महिला याच्यामध्ये तुम्हाला दिसतील काम करताना. आयदर दे आर ओनर ऑर त्यात स्वतः थेरपिस्ट किंवा ब्युटिशियन्स किंवा जे पण असतील, हेअर ड्रेसर्स असतील, मेकअप आर्टिस्ट असतील किंवा योगा टीचर्स असतील, असे बरेचसे महिला तुम्हाला खूप याच्यात काम करताना दिसतात. तर एकमेव इंडस्ट्री आहे एज्युकेशनची अट नाही. तिथून तर काही तुमचं एज्युकेशन झालेलं असेल तिथपर्यंत, त्या पलीकडे तुम्ही कुठल्याही जॉग्राफिकल एरियामध्ये असेल तिथून तर तुम्ही इंटरनॅशनल लेवल पर्यंत काम करू शकणारी ही इंडस्ट्री आहे. आणि त्यातल्या त्यात माझे हे नख जर बघाल, असे जर नेल आर्टिस्ट जर तुम्ही असाल किंवा तयार होत असाल तर ह्या नेल आर्टिस्टला कमीत कमी 20,000, 30,000, 40,000 अशी कमाई त्याला दर महिन्याला मिळते. मग याला तुम्हाला एज्युकेशनची गरज नाही लागत, याला फक्त तुमची आर्टची गरज लागते. आर्ट पण आम्ही शिकवतो. तर ह्या सगळ्या गोष्टी मी येतच होते त्या ट्रेनिंग पार्टकडे, मी येतच होते. खरं तर की अनेकदा असं होतं की कुठलीही टेक्नॉलॉजी आली किंवा कुठलंही तंत्रज्ञान आलं तर ते काही शहरांपुरतं मर्यादित राहतं. तर आता ही वेलनेस इंडस्ट्री अनेकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही स्वतः काय करता आहात? तर फर्स्ट माझं तुला माहितीच आहे की विलेज टू ग्लोबल हा माझी स्वतःची जर्नी आहे. जेव्हा जेव्हा मी गावाकडनं एक इंटरनॅशनल लेवलला गेली आणि आज एक उद्योजिका, इंटरनॅशनल उद्योजिका म्हणून जेव्हा माझी ओळख आहे सगळीकडे, तर त्या पिरियडला मी पुन्हा एक काम केलं की गावाकडे एज्युकेशनचं पॅटर्न मी चालू केलं. गरीब मुलांना किंवा अंडर प्रिव्हिलेज मुलं होते त्यांना किंवा ज्यांना याच्यात येण्याची इच्छा आहे, अशा मुलांना ह्या इंडस्ट्रीत येण्याची इच्छा आहे, अशा मुलींना मी भरपूर मुलींना ट्रेन केलं. आणि कमीत कमी माझं म्हणजे आरामात मी तुला सांगेल की 2,000च्या वर तर ट्रायबल मुलांनाच मी एज्युकेशन दिलं. आणि आजही आताही मी आज सकाळी जाऊन येते खूप मोठ्या सेशनला, आणि बरेच म्हणजे इन्स्पायरिंग अशा बऱ्याच महिला आहेत ज्या इन्स्पायर झाल्यात माझ्या याच्यातनं, स्टोरीतनं. तर थोडक्यात सांगायचं काय की ज्याला स्किल येत असेल, लहान मोठं का असे ना स्किल, पण ब्युटी इंडस्ट्री किंवा वेलनेस इंडस्ट्रीमध्ये त्यांना जागा आहे.